नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नव्या चॅप्टरची सुरुवात करणार आहोत. नवीन चॅप्टरची सिरीज घेऊन येत आहोत आणि त्या चॅप्टरचं नाव आहे आसन व्यवस्था. अर्थातच त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो सिटिंग अरेंजमेंट. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, बसण्याची जी व्यवस्था आहे त्या चॅप्टरला आपण सुरुवात करत आहोत आणि आज या लेक्चरच्या माध्यमातून आपण दोन टाईप शिकणार आहोत. तर पहा, तुमच्या समोर सुरुवातीला टाईप क्रमांक 1 मधील प्रश्न पहिला तुमच्या समोर आलेला आहे. सुरुवातीला प्रश्न वाचून घेऊ आणि त्याला सहजरित्या कसं सोडवता येईल, सोप्यात सोप्या भाषेमध्ये कसं सोडवता येईल हे आपण पाहू. प्रश्न काय म्हणतो? सीता एका रांगेत समोरून 7वी व मागून 8वी आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी किती किंवा संख्या किती? आता पहा, या ठिकाणी काय सांगितलं, तर या ठिकाणी सीता नावाची एक विद्यार्थिनी आहे. आलं लक्षात? मग आता त्या सीता नावाची विद्यार्थिनी पहा काय म्हणते, सीता एका रांगेमध्ये थांबलेली आहे आणि तिचा नंबर जो आहे उभं टाकण्याचा किंवा बसण्याचा जो नंबर आहे तो समोरून कितवा आहे? 7वा आहे. म्हणजे याचा अर्थ पहा, लक्षात घ्या, सीताचा समोरून 7वा नंबर आहे. याचा अर्थ सीताच्या अगोदर किती विद्यार्थी बसले असतील? 6 विद्यार्थी बसले असतील. फक्त प्रश्न समजून घेत आहोत आपण आता. आलं लक्षात? त्यानंतर काय सांगितलं? व मागून 8वी आहे. पाठीमागून जर समजा आपण लक्ष दिलं, पाठीमागून जर मोजत आपण आलो तर सीताचा नंबर कितवा आहे? 8वा. याचा अर्थ सीताच्या पाठीमागे 7 लेकरं किंवा 7 विद्यार्थी बसलेले आहेत. समोर 6, पाठीमागे 7. लक्षात आलं? समजलं? तर आपल्याला काय विचारलं, तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? आता प्रश्न तर समजलेला आहे. सीताचा समोरून 7वा क्रमांक आहे आणि पाठीमागून 8वा क्रमांक आहे. आलं लक्षात? मग आता आपल्याला तिच्या समोर किती बसले, तिच्या पाठीमागे किती बसले, काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. मग आता याच्यात लक्षात ठेवायचं काय? काय काढायला सांगितलं? रांगेतील एकूण विद्यार्थी संख्या. मग आपण असं लिहून घेऊ, रांगेतील एकूण विद्यार्थी संख्या आपल्याला काढायची आहे. बरोबर आहे? मग आता काय करायचं? क्रमांक समोरून क्रमांक म्हणजेच समोरील क्रमांक अधिक पाठीमागील म्हणजेच मागील क्रमांक वजा 1 करायचं. बस, विषय संपला. काय करायचं? आपल्याला काय काढायचं आहे? त्या रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत किंवा किती लोक आहेत, जे काय आपल्याला विचारलेलं आहे ते एकूण काढायचं आहे. बरोबर आहे? मग काय करायचं? त्या सीता नावाच्या मुलीचा समोरून कितवा क्रमांक आहे हो? 7वा. म्हणून या ठिकाणी 7 लिहून घ्या. अधिक पाठीमागून कितवा आहे? 8वा आणि वजा 1 करा. मग या दोघांची काय करणार? बेरीज. 7 आणि 8 किती होतात? 15. किती होतात? 15 वजा 1. 15 आणि 1 किती झाले? सॉरी, 15 मधून 1 गेला, किती राहिले? 14. म्हणजे याचा अर्थ त्या पूर्ण लाईन मध्ये, रांगेमध्ये एकूण विद्यार्थी किती? 14. आणि ते आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये 14 हे उत्तर दिसून येत आहे. प्रश्न समजला? नाही समजला तरी समोर पहा. आता या ठिकाणी काय सांगितलं? प्रश्न वाचून घेऊ. राजू एका रांगेत समोरून 10वा. आता समोरून 10वा, मागून 5वा, तर एकूण किती व्यक्ती असतील? मग आता तुम्हाला माहित आहे, एकूण व्यक्ती काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागते? आपण काय सांगितलं? समोरून मागून या दोघांची बेरीज वजा 1. समोरून 10वा अधिक मागून 5वा वजा 1. मग 10 आणि 5 15 मायनस 1. 15 मधून 1 गेला, 14. उत्तर संपलं. म्हणजे याचा अर्थ त्या एक पूर्ण रांगेमध्ये, लाईन मध्ये एकूण टोटल व्यक्ती होते 14. ते आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये दिसून येत आहे. लक्षात आलं? किती सोपी आहे हो पहिली टाईप बघा. लक्षात घ्या. त्यानंतर पहा, आता याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न घेतला.
प्रश्न काय म्हणतो, रांगेत सीता समोरून, पहा समोरून 10वी मागून 7वी आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी किती? मग आता तुम्हाला काय एकूण विद्यार्थी काढायचे आहेत. विद्यार्थी असतील, लोक असतील, बाया असतील, माणसं असतील, त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही. मग आपल्याला एकूण टोटल काढायचं आहे. मग काय करतो, टोटल काढायचा असतो तेव्हा समोरून किती 10, मग समोरून 10 म्हणजेच 10 घेतलं, अधिक पाठीमागून किती आहेत 7, 7वी बरोबर आहे. 10 अधिक 7 घ्या, वजा 1 करा, खतम, विषय संपला. 7 आणि 10 या दोघांची बेरीज किती 17 मायनस 1, 17 मधून 1 गेला 16, उत्तर किती मिळालं 16. त्या रांगेमध्ये त्या लाईन मध्ये एकूण टोटल विद्यार्थी किती 16. कुठं दिसत आहे, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिसून येत आहे. किती सिंपल आहे, इझी आहे. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण टाइप क्रमांक 1 मधील समोरचा क्वेश्चन पाहत आहोत. पहा समोरचा प्रश्न काय म्हणतो, राम रांगेत समोरून, पहा समोरून शब्द आला, समोरून 10वा व मागून 8वा. पूर्ण प्रश्न वाचत बसायची गरज आहे का, गरजच नाही. आपल्याला काय विचारलेलं आहे, एकूण किती विद्यार्थी बसले असतील. मग आता एकूण विचारलं, माहित आहे एकूण विचारल्याच्या नंतर काय करतो, समोरून आणि मागून या दोघांची बेरीज करतो. जी समोरून संख्या दिलेली आहे आणि पाठीमागून दिलेली आहे त्या दोघांची बेरीज वजा 1, म्हणून 10 अधिक 8 वजा 1, 10 आणि 8 होतात 18 आणि मायनस 1 म्हणजेच 18 मधून 1 गेला तर उत्तर आलं 17. ते आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये उत्तर दिसून येत आहे. प्रश्न समजला की तुम्ही उत्तर नक्कीच काढणार आहात विद्यार्थी मित्रांनो. पहा आता या ठिकाणी समोरचा प्रश्न काय म्हणतो, प्रश्न आपण जास्त घेतलेले आहेत जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगली झाली पाहिजे. पहा काय म्हणतो प्रश्न, रेखा एका रांगेत समोरून 6वी व मागून 9वी आहे, तर रांगेत एकूण मुली किती. आता मुली विचारलेले आहेत एकूण लाईन मध्ये. मग त्या रेखा समोरून कितवी आहे हो 6वी म्हणून 6 लिहून घ्या, पाठीमागून कितवी आहे 9वी म्हणून 9 लिहा आणि वजा काय करता 1 करता. मग आपण काय करणार, 6 आणि 9 या दोघांची बेरीज, 6 आणि 9 किती होतात विद्यार्थी मित्रांनो, सांगा लवकर सांगा. 6 आणि 9 किती होतात 15, किती होतात 15, 15 मायनस 1 म्हणजेच उत्तर किती येणार 14. आहे का ऑप्शन मध्ये, आहे. कुठं, ऑप्शन क्रमांक डी मध्ये ते उत्तर आपल्याला दिसून येत आहे. लक्षात आलं. त्यानंतर पहा समोरचा प्रश्न काय म्हणतो, समोरचा प्रश्न आता सुरेश एका रांगेत समोरून 12वा, पहा सुरेश एका रांगेत समोरून 12वा व मागून चौथा आहे, तर रांगेत एकूण मुले किती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मग आता समोरून 12वा, मग तुम्हाला माहित आहे समोरून 12, चला लिहा 12वा अधिक चौथा वजा 1, 12 आणि 4 16 मायनस 1 म्हणजेच उत्तर किती मिळालं 15. आहे का ऑप्शन मध्ये, आहे. ऑप्शन क्रमांक बी. बघा किती सोपा आहे, इझी आहे, समजत आहे. पहा आणखीन एक प्रश्न पाहू. काय म्हणते, मोनिका एका रांगेत समोरून 8वी व मागून 7वी आहे, तर रांगेत एकूण मुली किती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मग तुम्हाला माहित आहे मोनिका रांगेत समोरून कितवी 8वी म्हणून 8 लिहा, मागून कितवी 7वी म्हणून 7 लिहा, वजा 1 करा. मग 8 आणि 7 किती होतात, किती 8 आणि 7 15, 15 ला 15 आणि वजा 1, मग आता 15 मधून 1 गेला, उत्तर किती आलं 14. आहे का ऑप्शन मध्ये, आहे. ऑप्शन क्रमांक डी. आलं लक्षात. पहा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलं, टाइप क्रमांक 1 चे जे काही प्रश्न होते ते प्रश्न पाहिले आणि सहजरित्या आपण त्याला लॉजिक लावून सोडवण्याचा प्रयत्न केला. आता आपण काय करणार आहोत, टाइप क्रमांक 2 मधील आपण प्रश्न समजून घेणार आहोत आणि त्याला पण आपल्याला सहजरित्या कसं सोडवता येईल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता पहा प्रश्न काय म्हणतो, प्रश्न वाचून घेऊ. सीता समोरून 5व्या क्रमांकावर व गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. आता या ठिकाणी 2-2 आपल्याला विद्यार्थ्यांचे नाव दिलेले आहेत.
एक आहे सीता आणि दुसरी आहे गीता. आलं लक्षात? मग सीता समोरून कितव्या क्रमांकावर आहे? 5व्या क्रमांकावर आहे. गीता पाठीमागून कितव्या क्रमांकावर आहे? 3ऱ्या क्रमांकावर आहे. जर लक्ष द्या, जर सीता व गीता यांच्या दरम्यान, दरम्यान म्हणजे मध्य मध्ये 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 दरम्यान मनोज, राम व रमेश बसलेले असतील तर रांगेत एकूण किती विद्यार्थी असतील? आता आपल्याला काय करायचं आहे? आता मित्रांनो, याला जर आपण अरेंजमेंट करत जर बसलो, एखादी लाईन काढलो, मग त्या लाईन मध्ये सीता लिहिलो, पुन्हा नंतर गीता लिहिलो, मग त्यांच्या मध्यभागी त्यांचा नंबर, काहीच करू नका विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न समजून घ्या, ट्रिक लावा, उत्तर काढा. आलं लक्षात? परत सांगतोय, प्रश्न समजून घ्या. काय म्हणते? सीता समोरून 5व्या क्रमांकावर आहे. एखादी लाईन आहे, त्या लाईनीमध्ये सीताचा समोरून 5वा क्रमांक आहे. त्याचप्रमाणे त्याच लाईनीमध्ये गीताचा नंबर पाठीमागून कितवा आहे? हो, 3रा आहे. आणि सीता व गीता या दोघांच्या मधात, या दोघांच्या दरम्यान कोण कोण बसलेले आहेत? मनोज. कोण कोण बसलेले आहेत? मनोज, राम, रमेश. म्हणजे किती व्यक्ती आहेत? 3 व्यक्ती आहेत. लक्षात असू द्या. आता किती व्यक्ती आहेत? 3 व्यक्ती आहेत. चला आता याला ट्रिक लावू आणि सहज उत्तर काढू. प्रश्न तर समजलेला आहे आता तुम्हाला. मग काय करायचं? सीता समोरून कितव्या क्रमांकावर बसली? 5व्या, म्हणजे तिचा 5वा क्रमांक आहे. लिहून घ्या 5. अधिक गीताचा पाठीमागून कितवा क्रमांक आहे? गीताचा 3रा, म्हणून +3 लिहा. आणि या दोघांच्याही, सीता व गीता या दोघांच्या दरम्यान कोण कोण बसलेले आहेत? मनोज बसलेला आहे, राम बसलेला आहे, रमेश बसलेला आहे. म्हणजे 3 व्यक्ती, 3 जण बसलेले आहेत, म्हणून +3 करा. अधिक किती करणार? 3 करणार. लक्षात आलं? 5 आणि 3 किती आहे? 8. 8 आणि 3 11. झालं उत्तर, संपलं उत्तर. किती इझी आहे, किती इझी आहे. दिसते का? बघा, ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. बघा, लक्ष द्या. प्रश्न नाही समजला, चला समोर पाहू आणखीन. बघा, आता तुमच्या समोर आणखीन एक स्लाइडवर आपण प्रश्न आणलेला आहे. प्रश्न काय म्हणतो? अमित समोरून 7व्या क्रमांकावर आणि रोहित मागून 5व्या क्रमांकावर आहे. जर अमित व रोहित यांच्यामध्ये सुरेश आणि सुमित बसले असतील तर रांगेत एकूण विद्यार्थी किती? आता इथं पण आपल्याला 2 कॅन्डिडेट दिलेले आहेत. पहिला कॅन्डिडेट आहे अमित, दुसरा कॅन्डिडेट आहे रोहित. आता अमितचा समोरून कितवा नंबर आहे? 7वा, लिहून घ्या 7. अधिक त्यानंतर रोहितचा पाठीमागून कितवा नंबर आहे? 5वा, म्हणून लिहून घ्या 5. 5 अधिक, लक्ष द्या, अमित आणि रोहित या दोघांच्या मध्ये कोण कोण बसलं? सुरेश आणि सुमित. किती व्यक्ती आहेत? 2 व्यक्ती आहेत, म्हणून या ठिकाणी 2 लिहून घ्या. 7 आणि 5 12, 12 आणि 2 14. झालं उत्तर. आलं उत्तर. आहे का ऑप्शन मध्ये? हो आहे, ऑप्शन क्रमांक डी. आलं लक्षात? किती इझी आहे. प्रश्न कसाही विचारू द्या हो, प्रश्न समजला, ट्रिक लावली, उत्तर आलं. आलं लक्षात? चला समोर पहा. प्रश्न काय म्हणतो पहा. कविता समोरून 4थ्या क्रमांकावर आहे. कविताचा समोरून 4था क्रमांक, ठीक आहे. सीमा मागून 6व्या क्रमांकावर, म्हणजे सीमाचा क्रमांक पाठीमागून 6वा. आलं लक्षात? आणि काय विचारलं? जर कविता आणि सीमा यांच्यामध्ये कोण बसलं? राजेश बसला, विशाल बसला आणि गौतम बसला. म्हणजे किती जण आहेत? किती विद्यार्थी आहेत? 3 व्यक्ती, 3 विद्यार्थी आहेत बसलेले. तर रांगेत एकूण किती संख्या असेल? किती विद्यार्थी संख्या असेल? आलं लक्षात? चला, कॅन्डिडेट किती आहेत आपले? मेन कॅन्डिडेट 2 आहेत. काय नाव आहे पहिल्याचं? कविता. कविताचा समोरून नंबर कितवा हो?
चौथा, म्हणून या ठिकाणी 4 लिहून घ्या. चला 4 अधिक त्यानंतर दुसरी आपली मेन कॅन्डिडेट कोण आहे? सीमा. सीमाचा पाठीमागून कितवा नंबर आहे? 6वा, म्हणून या ठिकाणी 6 लिहा. आणि सीमा व कविता या दोघाच्या मध्ये किती व्यक्ती बसलेले आहेत? किती जण आहेत? 3, म्हणून 3 लिहा. चला सर्वांची बेरीज करून घेऊ. पहा 6 आणि 4, 4 आणि 6 किंवा 6 आणि 4 किती? 10, 10 आणि 3 13. उत्तर आलं 13. एकूण त्या लाईन मध्ये त्या रांगेमध्ये एकूण विद्यार्थी संख्या किती? 13. आहे का ऑप्शन? हो, ऑप्शन क्रमांक सी एकदम ओके. आले लक्षात? किती सिंपल आहे. प्रश्न समजला ना तर उत्तर नक्कीच तुम्हाला येणार म्हणजे येणार. पहा समोर याच पद्धतीचा प्रश्न पाहू. टाइप क्रमांक 2 मधले आपण प्रश्न पाहत आहोत सध्या. मोहन समोरून 8व्या क्रमांकावर आणि नितीन मागून 4थ्या क्रमांकावर आहे. जर मोहन आणि नितीन यांच्यामध्ये प्रदीप आणि सतीश किती जण? 2 जण बसलेले असतील तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? आता लक्ष द्या, तुम्हाला माहित आहे आपले मेन कॅन्डिडेट 2. पहिला मोहन, मोहनचा समोरून नंबर कितवा? 8वा. चला लिहा 8 अधिक दुसरा आपला मेन कॅन्डिडेट कोण? नितीन. नितीनचा नंबर पाठीमागून कितवा? 4था, म्हणून 8 अधिक 4 केलं. प्लस या दोघांमध्ये मोहन आणि नितीन या दोघांच्या मध्ये कोण कोण बसलं? प्रदीप भाऊ बसलेले आहेत आणि सतीश दादा बसलेले आहेत. बरोबर आहे, म्हणजेच 2 व्यक्ती बसलेले आहेत, 2 जण बसलेले आहेत. म्हणून 8 आणि 4 किती? 12. 12 आणि 2 किती? 14. उत्तर किती आलं? 14. आहे का? आहे ऑप्शन क्रमांक डी. लक्षात आलं? समजलं? चला समोर पहा, समोर काय म्हणते प्रश्न पाहू शकता आता तुम्ही या ठिकाणी. काय म्हणते? सीता समोरून 7वी. आता सीताचा नंबर समोरून कितवा आहे? 7वा. मग पहा सीता समोरून 7वी व गीता मागून 8वी आहे. त्यांच्या दरम्यान सीमा, गीता, पहा सीमा आणि गीता. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गीता डबल नाव आलेलं आहे. आलं लक्षात? मग या ठिकाणी आपण असं गृहीत धरायला काही हरकत नाही. काय तर या ठिकाणी आपण योगिता असं नाव घेऊ. काय घेऊ? योगिता. मग आता पहा डबल प्रश्न वाचू. सीता, पहा लक्ष द्या, सीता समोरून 7वी, गीता मागून 8वी. आपले मेन कॅन्डिडेट सीता आणि गीता. बरोबर आहे. मग सीता 7वी आणि गीता 8वी, म्हणून 7 अधिक 8 घेतले. या दोघांच्या मधात कोण कोण बसलं? सीमा बसलेली आहे आणि योगिता बसलेली आहे. सीमा आणि योगिता हे दोघं बसलेले आहेत. म्हणून या ठिकाणी आपण काय करू? 2 व्यक्ती आहेत, 2 मुली आहेत, म्हणून 2 लिहून घेऊ. मग आता 8 आणि 2 10, 10 आणि 7 किती? 17. किती? 17 उत्तर आलं. बरोबर आहे. कुठं आहे? ऑप्शन क्रमांक सी मध्ये ते आपल्याला उत्तर दिसून येत आहे. किती इझी आहे हो, किती प्रश्न सोपा होता. फक्त टाईप लक्षात ठेवा. आपण या लेक्चर मध्ये 2 टाईप शिकलेलो आहोत, टाईप क्रमांक 1 आणि टाईप क्रमांक 2. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत, पण थांबण्यापूर्वी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो. नेहमीप्रमाणे आपल्या माय करियर अकॅडमीचे जेवढे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत त्या प्रत्येक प्लॅटफॉर्मला तुम्ही लवकरात लवकर जॉईन करायला पाहिजे. त्यात तुमचा भरपूर असा फायदा आहे. मित्रांनो आपल्या YouTube चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला पण प्रेस करायला विसरू नका. आणि आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला सुद्धा लवकरात लवकर जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेचे अपडेट वेळोवेळी दिले जातात. त्यानंतर आपल्या इन्स्टावर सुद्धा पेज आहे, त्या ठिकाणी फॉलो करून घ्या. आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपलं माय करियर अकॅडमीचं ऍप आपण लॉन्च केलेलं आहे. ते ऍप सर्वांनी डाउनलोड करून ठेवा. आता त्यामध्ये आपल्याला डाउनलोड केल्याच्या नंतर काय मिळणार आहे तर मित्रांनो आपण लवकरात लवकर एक्सपर्ट अशा टीम सह तुमच्यासाठी अत्यंत अल्प दरामध्ये, कमीत कमी दरामध्ये, ज्या दरामध्ये आपल्याला एखाद्या महिन्याचा रिचार्ज पण येणार नाही इतक्या कमी दरामध्ये आपण आपले सर्व बॅचेस घेऊन येत आहोत.
आणि मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये भरपूर असं मटेरियल आपण देणार आहोत. म्हणून आपलं माय करिअर अकॅडमीचं ऍप जे आहे हा आपला लोगो आहे. लोगो पाहून विद्यार्थी मित्रांनो आपलं ऍप तुम्ही डाउनलोड करसाल अशी आशा बाळगतो. आणि माझे तुम्हाला लेक्चर आवडत असतील, आपले व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला एक लाईक ठोका आणि प्रत्येक विद्यार्थी मित्रांपर्यंत किंवा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपले प्रत्येक लिंक शेअर करत चला विद्यार्थी मित्रांनो. परत पुढच्या पार्ट सह भेटू, तोपर्यंत धन्यवाद.